पंचवटीच्या आगाशीत गेली 60 वर्षे विराजमान असणारा गदिमांचा निळकोच आणि त्याच्या समोरच्या अंगाला ओळीनं एकेकाळी असणारा वेताचा सोफा सेट, यात एक अंतर होतं बरं का. आपण ज्याला अदर साईड ऑफ द टेबल म्हणतो ना, तसं निळा कोच हा देत्याचा होता, तर वेताचा सोफा सेट हा घेत्यांचा होता. या वेताच्या सोफा सेटच्या अगदी डावीकडच्या खुर्चीवर नेहमी मुक्काम असायचा तो मधुकर तथा बाबा पाटकांचा. बाबांचे वडील हे गदिमांचे औंच शिक्षणाच्या काळात मास्तर होते. विद्यार्थी दशेत गदिमा पाठक मास्तरांच्या घरी अनेकदा जेवायलाही जात असत. तसे गदिमा बाबांना खूपच सिनियर, त्यामुळं रामजोशी चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर वंदे मातरम चित्रपटाच्या निमित्तानं गदिमांना पुण्यात राहण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा त्यांना आठवण झाली ती आपल्या जुन्या मित्राची, या पाठक मास्तरांच्या बाबाची. बाबा हुशार विद्यार्थी होते. SP कॉलेजात BSCच्या शेवटच्या वर्षाला होते. औंधच्या पुण्यात राहून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी टिळक रोड जवळच्या नव्या पेठेतल्या पंताच्या गोटात असणाऱ्या वसतिगृहात बाबांनी एक खोली घेतली होती. कोल्हापुरातून गदिमा डेरे दाखल झाले त्या बाबांच्या पंताच्या गोठातल्या खोली. महाराष्ट्राचा एक उगवता कवी लेखक आपल्या वसतिगृहात राहतोय याचं तिथल्या आसपासच्या खोल्यातल्या विद्यार्थ्यांना मोठं कौतुक होतं. त्या काळी बाथरूम सिंगर्स रामजोशीतल्या लावण्यात रंगवायचे. त्यात पुन्हा गदिमांकडे येणारी मंडळी कोणी साधीसुधी नसायची हो. कधी राम गवाले, कधी पु ल देशपांडे, कधी सुधीर फडके. नव्या नव्या चित्रपट निर्मितीच्या चर्चा झाडायच्या. कधीकधी तर नुसता पोरकटपणासुद्धा चालायचा. त्यात पुलंसारखा खेळगडी असल्यानं हास्याचे मजले चढत जायचे. कधी भांडणाचे आवाजही चढायचे. बाजूलाच असणाऱ्या बाबूराव गुंडेऱ्यांच्या हॉटेलात मिसळी भजीच्या ऑर्डर्स सुटायच्या. भेळभत्त्याचे पुढे बोल बोल म्हणता फस्त व्हायचे. स्वतः पुलंनी या पंताच्या गोटातल्या बाबांच्या खोलीबद्दल लिहिले की तिथं गदिमांकडून होणारी निर्मिती ही जणू काही आमच्याच हातून झाल्याच्या रुबाबात आम्ही मॉडगुळकर बॉईज तिथं वावरायचो. ही गोष्ट मात्र खरी की याच पंतांच्या गोटातल्या खोलीत अपराध मीच केला शिक्षा तुझ्या कपाळी यासारख्या गीताने जन्म घेतला. मनोरथा चल त्या नगरीला या गाण्याचा जन्मही इथलाच. गदिमांबरोबरच रामभाऊ ग्रामोपाध्यांसारख्या त्यांच्या जीवलग मित्रांचा मुक्कामही इथंच पडायचा. हे सगळं इतकं वाढलं की गदिमा बाबा पाटकांच्या खोलीत राहतात यापेक्षा गदिमांच्या खोलीवर बाबा पाठक राहतो असंच लोकांना वाटायला लागलं. अशा परिस्थितीत BSCचा अभ्यास करणार डोंबला तर होणार. बरं, बाबाही असे की केमिस्ट्रीतल्या समीकरणापेक्षा रामजोशीतले सवाल जबाबत त्यांच्या तोंडात जास्त रुळायला लागले. ट्रिग्नॉमेट्रीतल्या प्रमेयापेक्षाही कालचा सीन जरा जास्त जमायला हवा होता असे विचार त्यांच्या मनात घोळायला लागले. ही सगळी परिस्थिती गदिमांच्याही लक्षात आल्यापासून राहिली नाही. गुपचूपपणे बाबांच्याच ओळखीनं प्रभात रोडच्या एकनाथ धाममध्ये त्यांनी एक जागा मिळवली आणि एक दिवस सगळा बाडबिस्तारा तिकडं हलवला. उगीच बाबाला आपल्या आरड्याओरड्याचा ताप नको या सधेतून गदिमांचे मित्रही पंथातल्या गोटातल्या खोलीकडे येईन असे झाले. पण या झपाटलेल्या मंडळींच्या 5-6 महिन्याच्या मुक्कामानं बाबांना मात्र फार बिघडवून टाकलं होतं. पुस्तक समोर धरलं की डोलकी तुणतुण्याचा आवाज कानात बसायचा. काही पाठ करायला लागावं तर नुकतेच लिहिले गेलेले सिनेमातले डायलॉग पुन्हा पुन्हा मनाभोवती फेर धरायचे. तर मनाशा अशा दोलायमान अवस्थेत बाबांनी कसे बसे BSCचे पेपर्स लिहिले आणि गमतमध्ये त्यात ते पासही झाले. नंतर मात्र ते तडक गदिमांच्या गोटात येऊन दाखल झाले. तेव्हापासून बाबा गदिमांचे सर्व काही होते. म्हणजे अगदी लेखनिकापासून ते स्वीय सहाय्यकापर्यंत सर्व कामं ते लीलया सांभाळत. पप्पांना म्हणजे गदिमांना व्यवहाराची उत्तम जाण असली तरी शीघ्रकोपी स्वभावामुळं
अनेकदा घोटाळे होत. कधी बाउन्स चेकचे तुकडे तुकडे होत, तर कधी अडकित्ता किंवा कधी फाईल भिरकावली जाई. बाबा बरोबर असले म्हणजे ते व्यवहार नीट सांभाळतील यांची त्यांच्या मित्रांना आणि विशेषतः विद्याताईंना खात्री असे. उदाहरणार्थ एखाद्या निर्मात्याकडनं पैसे काढण्याची बाबांची एक खास स्टाईल होती. गीतांची किंवा सीटची निकड बसली की मग तो घाबरा निर्माता पंचवटीत येई. त्याची गाठ पडे ते डाव्या हाताच्या वेताच्या खुर्चीवर बसलेल्या बाबांशी. पपांसारखे बाबाई पान तंबाखूचे जबरे भोगते. आलेल्या निर्मात्याला ते अण्णा लिहायला बसल्याची खबर देत आणि मग त्याचं मन शांत करण्यासाठी त्याला एखादं झकाच पान खिल्लं. एव्हाना निर्मात्याचं अर्धे टेम्परेचर खाली आलेलं असेल. मग तो बाबा अहो बाबूजींची डेट मिळाली हो, 2-3 दिवसात गाणं मिळायलाच हवं. पुढल्या आठवड्यात शूटिंग शेड्यूल ठेवले. वर काकुळीतीनं सांगायला लागला की बाबा अगोदरच बाजूला ठेवलेल्या पितळीच्या पिगदाणीत एक जोरदार पिचकारी ठोकत आणि मग निर्मात्याच्या खांद्यावर अगदी ममतेनं हात ठेवून म्हणत, यार थोडी बारिश होणे दो. गरजवंताला हे असलं बोलणं समजायची अक्कल बरोबर असते. त्यामुळं तो निर्माता आणि दयनीयतेनं म्हणे, अहो बाबा गेल्या आठवड्यातच इतके आजार दिले ना. हा वो तो है बाबा नवाबी थाटात म्हणत. अरे लेकिन पहली बारिश तो जमीन खा जाती है, और जरा बारिश होने दो, फिर दिमाग में कुछ उगेगा, फिर कुछ पानी बचेगा. आता पाकिटाकडे हात नेण्यावाचून निर्मात्याला गत्यंतर नसायचं. फुकट कार्यक्रमासाठी आलेल्या मंडळींना वाटेला लावण्यात तर बाबांचा हात कोणीच धरू शकलं नसतं. म्हणूनच पु ल देशपांडे नेहमी म्हणत, अण्णांच्याकडे जायचं तर 3 फाटकं ओलांडावी लागतात. पहिलं वाकडीवाडीचं रेल्वे फाटक, दुसरं बंगल्याचं फाटक आणि तिसरा हा बाबा फाटक. बोलण्याचा हा पंजाबी लहेजा बाबांनी कुठून कमावला होता देव जाणे, पण ते पंजाब्यापेक्षाही जास्त अशा पंजाबी ताटात बोलत. पण तसा माणदेसातल्या माणसाचा बलदंडपणाही त्यांच्यात भरपूर असा बरं का. एका प्रीमियरच्या वेळी पपांच्या बोलण्यामुळं दुखावलेलं एक गुंडांचं टोळकं मध्यंतरात गदिमांच्यावर तुटून पडलं, तेव्हाच त्यांचा मार स्वतःच्या अंगाची ढाल करून बाबांनी आपल्या अंगावर घेतला होता. एकदा तर पपांचे पैसे बुडवून शिवाय त्यांच्याविषयी अधवा तधवा बोलणाऱ्या एका निर्मात्यावर बाबांनी एखाद्या चित्त्यासारखी झेप घेतली होती. म्हणून विख्यात साहित्यिक उभा भावे बाबांना म्हणत, पॅन्थर पाठक. एखादा नवीन निर्माता पटवताना तर बाबांचं कोसव अगदी पणाला लागे. ते म्हणत, एकदा का मला सावज दिसलं की मी ते लगेच मारत नाही. मी त्याच्या पाठीवर फक्त एक पंजा उमटवतो आणि परत गुहेत येऊन बसतो. थोड्या वेळाने मग ते सावज आपल्या पावलांनी चालत चालत गुहेत येतं. पपांनी 167 पटकथा लिहिल्या, 2000पेक्षा जास्त गीतं लिहिली. एवढे निर्माते, अशा सगळ्या त्यांच्या वागण्याच्या तऱ्हा, शिवाय चित्रपटसृष्टीसारखा बदनाम धंदा. गौरा कामत तर नेहमी म्हणत, यहाँ बकरा आता है वो खुद गले में छुरी बांध के आता है और कहता है कि भाई ये छुरी लो और मुझे काटो. मला असं मनापासून वाटतं की बाबांसारखा जीवलग लाभला म्हणून पप्पा चित्रपटासारख्या बेभरोशाच्या धंद्यात 25-30 वर्ष राजाच्या रुबाबात राहू शकले. बाबांचं वाचनही उत्तम होतं. एकदा पप्पा बाबांच्या घरी जेवायला गेले होते. तिथली बाबांची लायब्ररी चाळता चाळता ते सर म्हणाले, लेका बाबा तुझ्या लायब्ररीतली अर्धी पुस्तकं माझी दिसत आहेत. तेव्हा बाबा हसून म्हणाले, अण्णा अर्धी नाही, सगळीच तुमच्या लायब्ररीतली आहेत. अगदी अलीकडे गीतामण सुवर्ण महोत्सवाच्या वेळी एका अनोळखी पाहुण्यांची माझी ओळख करून देताना बाबा म्हणाले, माझ्याकडे बोट दाखव ना, हा आमचा बाब्या पक्का डॅम्बिस आहे बरं त्या. मी थोडंच ऐकून घेणार, शेवटी मी बाबाच आहे ना. मी म्हटलं आता नावातच बघा म्हणजे झालं. आपल्या मास्तरांचा हा हुशार मुलगा केवळ आपल्यावर विसंबून चित्रव्यवसायात आला या जाणीवेनं गदिमांनी बाबांच्यासाठी खूप केलं. त्यांना मिळालेल्या प्रत्येक भाकरीतला चतकोर त्यांच्या बाबांचा असायचा. बाबांनी पपांना मनोमन गुरु मानलं होतं. गुरुचे गुण आणि गुरुचं वाढ हे दोन्ही त्यांना मिळालं होतं. म्हणून प्रपंच, संतवा ते कृष्णामाई,
स्वयंवर झाले सीतेचे संत निवृत्ती ज्ञानदेव जवळजवळ 25 चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. अगदी अलीकडे लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेवसारखा त्यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला चित्रपट प्रचंड गाजला. महाराष्ट्र भूषणसारखा सन्मान मिळाला की जो गदिमाला सुद्धा कधी मिळाला नव्हता. शिष्याने गुरुवर कडी केली. पप्पांच्या नंतर त्यांच्या निळ्या कोचावर श्रीरामाचा फोटो ठेवण्यात आला. आम्ही सारी भावंड जगात कुठेही सन्मान झाला तरी तो गदिमांच्यामुळे झाला या जाणीवेनं मिळालेले हारगुच्छ त्यांच्या निळ्या बैठकीला वाहतो. समोरचे वेताचे कोच मात्र आता बदलले गेले. त्या बदललेल्या त्या खुर्च्यावर कधीतरी एखादा बुटाची नाडी बांधायला बसतो तर कधीतरी एखादा कुरिअरवाला विसावतो. हिवाळ्याच्या दिवसात एक लेकूरवाळी मांजरही त्या कोचावर सहकुटुंब राहायला येते. तरीसुद्धा अजूनही कधीकधी त्या डाव्या हाताच्या वेताच्या खुर्चीकडं पाहिलं की मला बाबांचे शब्द आठवत, अरे और जरा बारिश होने दो, फिर दिमाग में कुछ उगेगा, फिर कागज पे कुछ आएगा.